राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ झाल्यानंतर हा चमत्कार भाजपमुळे झाल्याचं भाजप नेते दावा करतायत। यामुळेच मुंबई भाजपने विधानसभेसाठी अधिक जागांची मागणी सुरू केली आहे। त्याचाच पुढचा अंक पिंपरीमध्ये पाहायला मिळतोय। पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे 3 विधानसभा मतदारसंघ येतात। यामध्ये चिंचवड आणि भोसरी हे विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला, तर पिंपरी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आहे। मात्र आता भाजपला लोकसभेत मिळालेल्या घवघवीत यशानंतर शिवसेनेच्या भोसरी विधानसभा मतदारसंघावर भाजप दावा सांगत आहे। भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख एकनाथ पवार यांनी भाजपकडून विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी जोर लावायला सुरुवात केली आहे। यासाठीच एकनाथ पवार यांच्या समर्थकांनी अप्रत्यक्षपणे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कॅम्पेन सुरू करत भोसरी में खिलेगा कमल इस बार असा मेसेज सर्क्युलेट केलाय। तसंच दिल्ली जीत ली, अब जीतेंगे महाराष्ट्र, जीतेंगे भोसरी अशी पत्रकही वाटली जात आहेत। एकनाथ पवारांनी उघडपणे भोसरी विधानसभेतून निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे। भोसरी विधानसभा भारतीय जनता पार्टीला मिळाल्यानंतर भोसरी विधानसभेमध्ये जर पार्टीने मला संधी दिली, निश्चितच मी भारतीय जनता पार्टीचे गेले 25 वर्ष ज्या पद्धतीने काम करतोय आणि या 25 वर्ष कामाच्या माध्यमातून आपण या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आणण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे। या प्रकरणात शिवसेना नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे आणि हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असं नवनिर्वाचित खासदारांनी स्पष्ट केलंय। विधानसभेच्या तयारीला आम्ही आमच्या विजयानंतर लागलेलो आहे आणि त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी अपेक्षा ठेवणं काही चुकीचं नाहीये। मावळ आणि शिरूर मतदारसंघामध्ये यश संपादन केलेले, त्याच पद्धतीने विधानसभेला या परिसरामध्ये यश संपादन करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागलेले। राज्यामध्ये महायुतीला मिळालेला ऐतिहासिक विजय हा नरेंद्र मोदींमुळे मिळाला हे मान्य करावंच लागेल। यामुळेच भाजपला आता महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या जागा वाढवण्यासाठी जोर आलाय। पण त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्येच येत्या काळात सामना रंगण्याची चिन्ह आहेत। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।